बातमी आहे रायगडमधून। एकीकडे दिवाळी सुट्टी, दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांना पडलेल्या सुट्ट्या, त्यामुळे मुंबई पुण्याकडील कोकणवासीय मोठ्या संख्येने गावाकडे निघालेत। कालपासून मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। आज देखील सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर या दोन ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात। रखडलेल्या या महामार्गाबाबत या रहिवाशांनी संबंधित प्रशासनाविरोधात नाराजी देखील व्यक्त केली आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। एकीकडे दिवाळीची सुट्टी आणि दुसरीकडे शाळकरी विद्यार्थ्यांना पडलेल्या सुट्ट्या आणि यामुळे मुंबईकर आणि पुणेकर असेल तो मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये येण्यासाठी निघालाय आणि त्यामुळे माणगाव आणि इंदापूर या दोन शहरांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळजवळ हजारो वाहने या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली पाहायला मिळतात। आपण बघितलं तर सलग सुट्ट्या आल्यामुळे दिवाळीच्या या सुट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि पुणेकर हा गावी जाण्यासाठी निघालेला आहे आणि त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपासचा सातत्यानं फटका या मुंबईकर आणि पुणेकरांना पडतोय। अशातच आता या दिवाळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निघालेला मुंबईकर पुन्हा एकदा या वाहतूक कोंडीत अडकलाय। त्यामुळे माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत या 3 ते 4 किलोमीटर परिसरापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे सकाळपासूनच ही वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना कोकणामध्ये जाण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 तासांचा अवधी लागतोय आणि त्यामुळे मुंबईकरांचा या वाहतूक कोंडीत हिरमोड झालेला पाहायला मिळतोय। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।